आपल्याला बघायचं आहे आजच्या क्लासमध्ये सेक्शन 39 आधीच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 37 आणि सेक्शन 38 पाहिलेले आहेत. निलेश सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कैलाश सर, देवास सर, कुणाल सर. पुढच्या 1 मिनिटात आपण सुरुवात करणार आहोत. सेक्शन 37 जो आपण पाहिला मागच्या क्लासमध्ये, त्यामध्ये आउटवर्ड सप्लाय विषयी तरतुदी आहेत. त्या GSTR 1 मध्ये आहेत. GSTR 2 आता नाही आहे हे मी सांगितलं. GSTR 2A आणि GSTR 2B ज्यावेळी GSTR 1 किंवा 1A GSTR 1A अमेंडमेंट होऊन येतो किंवा मग क्वार्टरली फायलर जे आहेत त्यांचा इनवॉइसिंग फर्निशिंग फॅसिलिटीमध्ये आउटवर्ड सप्लायवरती ते प्रभाव टाकतात. हे 3 रिटर्न जे आहेत, 3 स्टेटमेंट जे आहेत, GSTR 1, GSTR 1A आणि IFA, या 3 स्टेटमेंटनी काय होतं, आउटवर्ड सप्लाय जो टॅक्सपेअर असतो तो सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे भूमिका एक असते सप्लायर म्हणून, दुसरी भूमिका असते रिसिपियंट म्हणून. तर सप्लायर या भूमिकेतना ज्यावेळेस GSTR 1A अमेंडमेंट म्हणून GSTR 1 आउटवर्ड सप्लाय IFA हे तिन्ही जे स्टेटमेंट आहेत, हे सबमिशन आहेत. या सबमिशनमधनं काय होतं, आउटवर्ड सप्लाय जो आहे त्याविषयीची इन्फॉर्मेशन ही गव्हर्नमेंटकडे GST पोर्टल थ्रू पाठवली जाते. म्हणजे GST डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे ही इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. त्यानंतर मग पोर्टल काय करतो, रिसिपियंट पॉईंट ऑफ व्ह्यू टॅक्सपेअरला GSTR 2A मध्ये आणि 2B मध्ये त्याच्या सप्लायरनी काय इन्फॉर्मेशन सबमिट केले, म्हणजे सप्लायरनी जे इनवॉइसेस, डेबिट नोट, क्रेडिट नोट अपलोड केले असतील त्याची इन्फॉर्मेशन उपलब्ध होते टॅक्सपेअरला. रिसिपियंट म्हणून आपल्या सप्लायरनी काय इन्फॉर्मेशन दाखवली आहे हे कोणाला कळतं, टॅक्सपेअरला कळतं. आणि त्यानंतर GSTR 3B हा ॲक्च्युली रिटर्न आहे. यामध्ये समरी येते. हे जो आउटवर्ड सप्लाय इनवॉइस वगैरे डिटेल जे अपलोड केलेले असतील त्याची समरी, इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट याच्या समरीतनं किती आउटपुट टॅक्स द्यायचा आहे हे कळतं, किती आउटपुट टॅक्स पे करायचं हे कळतं. त्यानंतर RCM वरती जो इनवर्ड सप्लाय असेल त्याच्यावरती पण टॅक्स द्यायचा आहे, म्हणजे RCM लायबिलिटी जी आहे ही पण GSTR 3B मध्ये येते. त्यानंतर ITC जो आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट, हा किती क्लेम करायचा आहे, जे GSTR 2B मध्ये जातं ते GSTR 2B ऑटो पॉप्युलेट ITCच्या टेबलमध्ये होतं.
त्यातनं मग ITC क्लेम, रिव्हर्सल ही प्रक्रिया होते आणि मग फायनली जी लायबिलिटी पे करायची आहे पे करायची आहे यातना क्रेडिट जर पुरेसं नसेल तर लायबिलिटीमध्ये कॅश भरावी लागते. म्हणजे लायबिलिटी पे करण्याकरता एक कंपोनंट आहे क्रेडिट आणि दुसरा आहे कॅश. हे भरून तो रिटर्न जो आहे हा पूर्ण केला जातो. या प्रकारे GSTR 1 तो झाल्यानंतर 1A क्वार्टरली फायलर्सचं पहिल्या 2 महिन्यामध्ये इनवॉइसिंग फर्निशिंग फॅसिलिटीनी आउटवर्ड सप्लाय जो आहे हा सबमिट केला जातो. त्यानंतर सप्लायर जो GSTR 1A किंवा IFF मध्ये जे इनवॉइस अपलोड करतो त्याची इन्फॉर्मेशन रिसिपेंट पॉइंट ऑफ व्ह्यू टॅक्सपेअरच्या GSTR 2A आणि 2B मध्ये जाते आणि त्यातनं पुढे GSTR 3B मध्ये समरी फॉर्मॅटमध्ये आउटपुट टॅक्स हा दिसतो. RCM लायबिलिटी जी आहे ही तिकडे डिक्लेअर केली जाते. त्यावरती टॅक्स जो भरायचा आहे RCMचा टॅक्स हा कॅशमध्ये भरावा लागतो. त्यानंतर ITC क्लेम आणि रिव्हर्सल, फायनली लायबिलिटीसाठी किती क्रेडिट उपलब्ध आहे हे समोर दिसतं. हे सगळं हे अगोदर कित्येक वेळा हे दाखवलंय, पण आता मी थोडं वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं मला घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं हे वेगळ्या प्रकारे आता प्रेझेंट करतोय. ज्यावेळेस मला 3B भरायचा असेल त्या 3B मध्ये काय येतं समोरच मला हा मेसेज दाखवतो. यातनं हे येतं की GSTR 1A हे ऑटो पॉप्युलेट झालेले आहेत. 2B इथनं ऑटो पॉप्युलेट झालेले आहे. रिव्हर्स चार्ज 3.1D हे कुठल्या टेबलमधनं कुठल्या टेबलमध्ये कुठल्या रिटर्नमधनं सोर्समधनं कुठे डेटा येतो हे ही स्क्रीन दाखवते. त्यानंतर पुढे जाऊन इथे मी जे आता सांगितलं तुम्हाला की आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज दाखवला आहे. खाली डी क्लॉजमध्ये तिकडे ह्या इनवर्ड सप्लाईज RCM बद्दल इथे लायबिलिटी किती हे दिसतं. याच्यामध्ये जर असा कुठला सप्लायर असेल जो रजिस्टर नाहीये आणि त्याच्याकडनं कुठला असा सप्लाय घेतला सर्व्हिसचा आणि गुड्सचा त्याच्यावरती ज्यांनी परचेस केला इनवर्ड सप्लाय घेतला त्याला टॅक्स देणं लायबल आहे, ती अमाऊंट इथे ऑटो पॉप्युलेट होत नसते. आता हे रजिस्टर्ड सप्लायर जर असेल आणि तो जर RCM मध्ये त्यांनी ऑप्ट केला असेल की आम्ही फक्त सप्लाय करू रिसिपियंट टॅक्स देईल, तर इथे काय होतं हे ऑटो पॉप्युलेट होतं. हा अशा प्रकारचा ट्रान्सपोर्टर आहे की तो ट्रान्सपोर्टर रजिस्टर आहे, पण पण काय केलं त्यांनी RCM मध्ये त्यांनी तिकडे डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि त्या डिक्लेरेशनमुळे ते फक्त डिक्लेअर करतात टॅक्स रिसिपियंटने द्यायचा आहे. पण जर ट्रान्सपोर्टर असा आहे किंवा अशी कुठली सर्व्हिस घेतली आहे ज्यामध्ये सप्लायर हा रजिस्टर नाही आहे, तर त्यावेळेस इथे टॅक्सपेअरला रिसिपियंट पॉईंट ऑफ व्ह्यू इथे अमाऊंट टाईप करायला लागते. त्यावेळेस युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड याच्यामध्ये फरक दिसतो. युअर अमाऊंट कमी सिस्टम अमाऊंट कम्प्युटर कमी दिसेल आणि युअर अमाऊंट ही अमाऊंट जी आहे ही जास्त होईल, कारण माझ्याकडे असा सप्लायर आहे तो रजिस्टर नाही आहे. त्यावेळेस युअर अमाऊंट ही वाढली पाहिजे. या प्रकारे इथे लायबिलिटी डिक्लेअर होईल आणि जो खाली RCM मध्ये टॅक्स डिक्लेअर केला आहे तोही इथे RCM मध्ये दिसतो, पण त्याचं कॅशमध्ये पेमेंट करायला लागतं आणि बाकी ऑल द ITC मध्ये ही अमाऊंट जी येते ही अमाऊंट या अमाऊंटचा इफेक्ट जो आहे या अमाऊंटचा इफेक्ट लक्षात घ्या. या अमाऊंटचा जो प्रभाव आहे ही अमाऊंट कुठनं आलेली आहे, तर ही अमाऊंट
हा जो 2B आहे, ह्या 2B मध्ये इकडे बघा ओपन IMA डॅशबोर्ड केलं जातं. इथे या डॅशबोर्डमध्ये इथे इनवॉइसची यादी आहे. या इनवॉइसमध्ये इथे ॲक्सेप्ट, रिजेक्ट आणि पेंडिंग असे 3 ऑप्शन असतात. हा IMA डॅशबोर्ड पहिल्यापासून नव्हता. ह्या IMA डॅशबोर्डवरती इथे जर काही ॲक्सेप्ट केलं नाही, रिजेक्ट नाही केलं, पेंडिंग नाही केलं, तर मानलं जातं की सर्व जे इनवॉइस आहेत हे ॲक्सेप्ट केलेत. त्यामुळे इथे टॅक्सपेअरची जबाबदारी काय होतं, जो इनवॉइस आपला मी घेतलाच नाही आहे, जो इनवॉइस माझा नाहीच आहे, त्याला रिजेक्ट करणं गरजेचं असतं. आणि जर कन्फर्मेशन नसेल की एखादा इनवॉइस सप्लाय मी घेतला की नाही घेतलाय, तर तात्पुरता या महिन्यापुरता त्याला पेंडिंगमध्ये इथे ठेवता येतं. त्यानंतर ज्या वेळेस तो कन्फर्म होईल त्यावेळेस त्यानुसार त्याला ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करता येतं. तर इथे जेवढे ॲक्सेप्टेड इनवॉइस असतात त्या ॲक्सेप्टेड इनवॉइसची इन्फॉर्मेशन जी आहे तीच GSTR 3B मध्ये येते. जे रिजेक्ट केले किंवा पेंडिंग केले त्या इनवॉइसविषयी जो काही एकंदरीत आकडा बनेल तो आकडा आता इनवॉइस जो आहे याचा जो नंबर आहे त्याची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनुसार त्याचं ऑटो पॉप्युलेट होतं. आता आपण येऊया आपल्या विषयावरती. ही एक प्रोसिजर आहे, ही ऑनलाईन आहे, पण ह्याचा आधार काय आहे, तर ह्याचा आधार आहे सेक्शन्स. हे सेक्शन्स आहेत. या सेक्शननुसार पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये कायदा केला जातो. तो कायदा केल्यानंतर मग त्याचे नियम बनवण्याचा अधिकार जो आहे हा सरकारकडे असतो. मग CBIC काय करते, या प्रकारे नोटिफिकेशन काढून नियम बनवते आणि या नियमानुसार त्या नियमामध्येच हे वेगवेगळे फॉर्म असतात. या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जी माहिती विचारलेली आहे ती त्या पद्धतीने देण्यासाठी टॅक्सपेअर हा त्याला मॅन्डेटरीली कंपल्सरी इकडे काय करायला लागतं, ती माहिती द्यावी लागते. म्हणजे टॅक्सपेअरवरती एक बंधन आहे की सेक्शननुसार तरतूद केली गेली आहे, त्यानुसार नियमनुसार प्रोसिजर करायची आणि त्या प्रोसिजरमध्ये जो फॉर्म दिलाय त्या फॉर्ममध्ये जी इन्फॉर्मेशन ज्या प्रकारे द्यायची आहे, डिटेल मागितल्यास डिटेल द्या, सविस्तर द्या, समरी मागितले समराईज फॉर्मॅटमध्ये द्या, हे सगळं द्यायचं आहे. आता यानुसार त्यांनी मग काय केलं, सेक्शन 37 मध्ये याच्यामध्ये 5 सबसेक्शन आहेत. यामध्ये 5 सबसेक्शन आहेत. दुसरा जो आहे हा आता इथे काढून टाकण्यात आलाय. पर्सन कोण लायबल असतील हे 37(1) मध्ये सांगितलं. GSTR 1 कोणाला भरायचं आहे हे सांगितलं. त्यानंतर GSTR 1 अदर दॅन कोणाला भरायचा नाही हे सांगितलं. त्यामध्ये हे सगळं मी अगोदरच्या क्लासला घेते, त्यामुळे मी फास्ट घेतोय. रिटर्न भरल्यानंतर पुढच्या काळामध्ये जर कळलं की आपण जी माहिती दिलेली आहे सरकारकडे पाठवलेली आहे GSTR 1 मध्ये चुकीची असेल तर त्यामध्ये अमेंडमेंट करता येते. मग अमेंडमेंटसाठी प्रोव्हिजन आहे. त्यानंतर काही केसेसमध्ये GSTR 1 केव्हा फाईल करता येत नाही हे दिलं आहे. अमेंडमेंटची टाईम लिमिट कधी असेल ते दिलेलं आहे. म्हणजे अमेंडमेंट करता येते, काही चुकीची माहिती दिली गेली तर त्यामध्ये बदल करता येतो, पण तो बदल किती कालावधीत करायचा आहे याला मर्यादा जी आहे ती दिलेली आहे. GSTR 1 मध्ये माहिती दिली जाते, कधी द्यायची, कशा प्रकारे द्यायची, कुठल्या फॉर्ममध्ये द्यायची हे सगळं दिलंय. अमेंडमेंट करता येईल हे दिलंय. पुढे जर कुठल्या मागील कोणत्याही कर कालावधीत जर GSTR 1 भरला नसेल तर पुढचा GSTR 1 भरता येणार नाही, अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन आहे. पहिले GSTR 1 किती भरा तुम्ही भरला नाही तरी सुद्धा GSTR 1 पोर्टलवरती दाखल होत होता. आता असं रिस्ट्रिक्ट केलंय की GSTR 1 भरल्यानंतर GSTR 3B भरावाच लागतो आणि GSTR 3B भरल्यानंतरच पुढचा GSTR 1 भरता येतो. त्यामुळे मागच्या अगोदरचं कुठलीही जे प्रोसिजर बाकी असेल तर मग करंट मंथमध्ये त्या करंट मंथची प्रोसिजर करता येत नाही. अगोदरचे जे काय फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, ऑब्लिगेशन्स बाकी आहेत ते पूर्ण करा आणि नंतर मग करंट मंथचे जे काय सबमिशन आहे ते होईल. अशा प्रकारे आता एक शिस्त लागण्याकरता डिसिप्लिन त्यांनी मेंटेन केलं आहे. आता पुढे 3 वर्षाचा पिरियड ठेवलाय. 3 वर्षानंतर GSTR 1 फाईल करता येत नाही, अशा प्रकारे तिथे आता रिस्ट्रिक्ट केलंय. म्हणजे जर कोणाची कंपनी बंद पडली, बिझनेस बंद पडला, रिटर्न भरत नसतील, ते काही अडथळा असतील त्या प्रकारे त्यावेळेस काय केलं जातं, मॅक्झिमम तिकडे टाइम लिमिट ठेवलंय की 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परमिशन नाही. पण नोटिफिकेशनद्वारे सरकारच्या केंद्र सरकार GST काउन्सिलच्या शिफारसीवरून नोटिफिकेशनद्वारे 3 वर्ष झाल्यानंतर पण परमिशन देऊ शकतो, अशा प्रकारे प्रोव्हिजन दिलेलं आहे.
अशा प्रकारचे हे 5 सबसेक्शन मी 1 तास 18 मिनिटं घालवून अगोदरच्या मागच्या वीकच्या क्लासमध्ये घेतलेले आहेत. मी 15 मिनिटं काहीतरी लिंक लावण्याकरता घेतलेले आताही, हे लक्षात घ्या. इथे नियम रूल 59 प्रमाणे मग ती प्रोसिजर कशा प्रकारे होईल हे दिलेलं आहे. हे सगळं वाचलं तर तुम्हाला कम्प्लिटली हा सेक्शन आणि रूल हे कळतील. प्रोसिजर मी सांगितलेले तुम्हाला आता, त्यामुळे रूल वाचल्यानंतर सेक्शन वाचल्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे कशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी होते हे कळेल. उद्देश यातला एवढाच आहे फक्त. हे जे आहे, ही स्क्रीन जी आहे ही IFFची आहे, इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. यामध्ये ज्यांनी क्वार्टरली रिटर्न फायलिंग ऑप्ट केलेला आहे, ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडपेक्षा कमी असतो, त्यांना क्वार्टरली रिटर्न आणि मंथली पेमेंट QRMP स्कीम घेता येते. क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट तर त्यांच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये IFF मध्ये B2B इनव्हॉइस देता येतात आणि त्यामध्ये इथे डेबिट क्रेडिट नोट आणि B2B इनव्हॉइस हे देण्यासाठी स्कीम दिलेली आहे. पुढे गेलो. सेक्शन 38 मध्ये मग पुढे GSTR 2A आणि 2B विषयी प्रोव्हिजन आहेत. मी तुम्हाला आता IFF दाखवलं, त्यामध्ये ही स्क्रीन इकडे दिलेली आहे, कशा प्रकारे त्रिबीज जाईल, कशा प्रकारे तिकडे मग ITC अवेलेबल कुठला आहे, रिस्ट्रिक्ट कुठला आहे, याविषयी पण मी त्यामध्ये मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे की रिस्ट्रिक्ट 38 प्रमाणे ITC रिस्ट्रिक्ट होऊ शकतो. मग इथे सेक्शन 38 मी ITC घेताना पण हे सगळं सांगितलेलं आहे आणि ह्या अनुषंगाने या सेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू परत मी इकडे मागच्या क्लासला घेतलेला आहे. मला 3B ला यायचं आहे, सेक्शन 39 ला यायचं आहे. आता रूल 60 प्रमाणे इकडे जो डेटा अपलोड केला गेला आहे, हे रूल 60 काय म्हणतो, तो अपलोड केला गेला आहे GSTR 1A किंवा IFFच्या माध्यमातून, मग तो इथे काय होईल, व्ह्यू करता येईल. सप्लायरनी कुठले इनव्हॉइस दाखवले आहेत हे रिसिपिएंटला कळेल. म्हणजे त्याचा जो ITC आहे तो GSTR 2A 4A आणि 6A मध्ये. ISD जो आहे हा ISDचा जो नंबर असतो मोठ्या कंपन्यांचा, त्यांच्या 6A मध्ये डेटा येतो, कंपोजिशन डीलरच्या 4A मध्ये येतो आणि नॉर्मल जे टॅक्सपेअर आहे त्यांच्या 2A मध्ये येतो. मग त्याच्यामध्ये 2A मध्ये 4 भाग असतात, पार्ट A, पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D. आणि मग याच विषयी पुढच्या रूलमध्ये माहिती आहे की कशा कशा प्रकारे हे सगळं येतं. हे सगळं मागच्या क्लासात झाल्यामुळे फक्त मी आता एक दिवस तुम्हाला पॉइंट आउट केलं आहे की ज्यांनी मागचा क्लास अटेंड केलेला नाही आहे त्यांनी ते सविस्तर तिथे पहा. फार अवघड नाही आहे, वाचून पण कळेल असं आहे. आता येऊया आपण. 19 मिनिटं गेलेली आहेत. फक्त मला एक बेस सांगायला, मागच्या क्लासला फार अत्यल्प संख्या होती, त्यामुळे मला हे सगळं परत एकदा थोडंसं मी तिथे एक पाया भरण्याकरता ही सांगितलं एवढा वेळ. रिटर्न जो भरायचा आहे हा मंथली आणि क्वार्टरली पण असू शकतो. मंथलीची जी तरतूद आहे ती सेक्शन 39च्या सबसेक्शन 1 मध्ये आहे. सेक्शन 39(1) नुसार काय होतं, असे रजिस्टर पर्सन जे ISD, NRTP, कंपोजिशन डीलर, TDS फायलर, TCS फायलर नाही आहेत, त्यांच्याकरता वेगळे फॉर्म आहेत. GSTR 3B ते फाईल करत नाहीत. तर GSTR हे सोडून GSTR 3B फाईल कोण करतं, जे नॉर्मल टॅक्सपेअर आहेत, जे ISD, NRTP, कंपोजिशन डीलर, TDSचा उद्देश वेगळा आहे, TCSचा उद्देश वेगळा आहे, त्यांच्याकरता वेगळे फॉर्म आहेत. 3B मध्ये नॉर्मली प्रत्येक रजिस्टर पर्सन प्रत्येक महिन्यासाठी GSTR 3B या मासिक रिटर्न दाखल करतो, ज्यामध्ये इनवर्ड आउटवर्ड सप्लाईज, थोडं मी झूम करतो, ITC, टॅक्स पेएबल,
टॅक्स पेड, इंटरेस्ट, लेट फीज, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही GSTR 3B मध्ये येते. आणि यामध्ये 39 सबसेक्शन 1 काय सांगतो की प्रत्येक रजिस्टर्ड पर्सन एक्सेप्ट ISD हे येणार नाही. ही मी अगोदर 2 वेळा 3 वेळा सांगितलंय. इनवर्ड सप्लाईज, आउटवर्ड सप्लाईज, इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल, टॅक्स पेएबल, टॅक्स पेड, ही इन्फॉर्मेशन GSTR 3B मध्ये येते. तेच तुम्हाला मी इकडे लॉग इन करून दाखवलं होतं. ते सगळं इथे आपण आता बघत आहोत. 39, आता हा जो सेक्शन आहे 39, यामध्ये बरेच सबसेक्शन आहेत, खूप लेंदी सबसेक्शन आहे हा. तर त्याविषयी थोडी समरी इकडे दिलेली आहे की आपल्याला पुढे काय व्हायचं आहे. सेक्शन 39 मध्ये एक मध्ये मंथली रिटर्न आहे आणि याच्यामध्ये जो प्रोवाइजो आहे 39 एकचा जो प्रोवाइजो आहे, या प्रोवाइजो मध्ये जे छोटे टॅक्सपेअर आहेत त्यांच्याकरता क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट स्कीम आहे ती त्या प्रोवाइजोनुसार आलेली आहे. आपण हे समजून घेत आहोत की प्रोसिजर आहे, पण त्या प्रोसिजरचा संदर्भ सेक्शनमध्ये कुठे आहे आणि रूलमध्ये कुठे आहे हे समजण्याकरता आपल्याला हे समजून घ्यावं लागतं. त्यानंतर 39(2) मध्ये जे वगळले तिथनं, हे ज्यांना इथे वगळलेले आहेत त्यांना मग 39(2) मध्ये ॲन्युअल रिटर्न कंपोजिशन डीलर आहे, त्याला मंथली पेमेंट असतं. ते QRMP ज्यांनी घेतले त्यांना त्याच्याकडनं CMP 08 त्यांना मंथली पेमेंट असतं. TDS साठी रिटर्न आहे, TDS साठी स्टेटमेंट आहे GSTR 7. मग ISD करता तिथे GSTR 6 आहे. NRTP करता रिटर्न आहे GSTR 5. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता वेगळा फॉर्म आहे. त्यानंतर 39(6) मध्ये ड्यू डेटची एक्सटेन्शन देण्याचा अधिकार जो आहे कमिशनरना तो दिलेला आहे 39(6) मध्ये. 39(7) मध्ये टॅक्स पेमेंट करणं गरजेचं रिटर्नमध्ये हे दिलेलं आहे. मंथली रिटर्न करणाऱ्यांना रिटर्नच्या ड्यू डेटपर्यंतच टॅक्स भरावा हे दिलेलं आहे. त्यानंतर नील रिटर्न, जरी काही व्यवहार नसतील तरी प्रत्येक कालावधी करता सप्लाय असो किंवा नसो रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे, हे 39(8) मध्ये आहे. 39(9) सेक्शनमध्ये मिस्टेक ज्या असतील त्याचं म्हणजे अमेंडमेंट वगैरे केलं जातं, त्या रेक्टिफिकेशन ऑफ मिस्टेक्स टॅक्सपेअरला स्वतःहून आढळलेल्या चुका पुढील मंथच्या क्वार्टरच्या रिटर्नमध्ये सुधारता येतील, दुरुस्त करता येतील हे दिलेलं आहे. पण त्याचा कालावधी पण तिथे दिलेला आहे की कधीपर्यंत करायचं आहे, तर 30 नोव्हेंबर. GSTR 9 किंवा 30 नोव्हेंबर याची अगोदरची डेट जी असेल तोपर्यंत त्यांनी करेक्शन ते करू शकतात, विचेवर इज अर्लियर. हेच सगळं पुढे आपल्याला सविस्तर बघायचं आहे. जर मागील कोणत्याही पिरियडचा GSTR 1 भरला नसेल, सबमिट केला नसेल, तर मग 3B भरता येणार नाही हे दिलेलं आहे. कुठलाही 3B बाकी राहिला असेल तर पुढे 3 वर्षापर्यंत भरता येतो. जसं GSTR 1 आहे त्याचप्रमाणे याला पण 3 वर्षानंतर मग तो नंबर जो आहे तो त्यांचा कॅन्सलच होईल. मग त्यांचं जे असेसमेंट काय बाकी असेल मग जे डिपार्टमेंट त्यांना देईल त्याप्रमाणे त्यांना टॅक्स भरावा लागेल. व्हॉटेवर कशा प्रकारची प्रोसिजर आहे लक्षात घ्या. इकडे 3 वर्षानंतर काय आहे की रिस्ट्रिक्ट केलं जाईल, कायद्यानुसार रिटर्न दाखल करता येणार नाही. नोटिफिकेशनद्वारे हा कालावधी वाढला जाऊ शकतो. मग वाढवून त्यांना आयदर विंडो दिली जाईल की लायबिलिटी भरा, अदरवाईज त्यांची लायबिलिटी मग डिपार्टमेंटला सेल्फ असेस करावी लागेल. दोनच ऑप्शन असू शकतात जर तो नंबर रेग्युलराइज करायचा असेल तर. तर या प्रकारे हे पुढचे जे संबंधित 11 सेक्शन आहेत सेक्शन 39 मधले आणि त्याला संबंधित रूल जे आहेत हे सगळे आपल्याला पुढे समजून घ्यावे लागतील. तर तुम्हाला सेक्शन 39 कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होते हे कळेल. ज्यावेळेस कुठली क्वेरी असते, कुठलीही तुम्ही नोटीस डिपार्टमेंटद्वारे पाठवली जाते टॅक्सपेअरला, त्यावेळेस टॅक्सपेअरला ती सेक्शननुसारच पाठवली जाते आणि टॅक्सपेअर त्याची जी बाजू मांडायची असेल तो कुठल्या सेक्शनमध्ये काय म्हटलेला आहे, कुठला रूल काय सांगतो, याच प्रकारे तो स्वतःची बाजू मांडत असतो. त्यामुळे डिटेलमध्ये ज्यांना ऑडिट करायचं आहे त्यांना ऑडिट करणाऱ्या व्यक्तींना व्यवस्थित सगळे सेक्शन, सगळे रूल आणि त्याविषयीच्या तरतुदी, नोटिफिकेशन, सर्क्युलर हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तेवढ्या तयारीने ऑडिट करू शकता. इथपर्यंत एक फ्रिक्वेन्सी सेट केली आहे. इथपर्यंत कोणाला काय कळलं असेल तर मला विचारा. एक्झॅक्टली आपण आता पुढच्या नियम आणि सेक्शनला सुरुवात करत आहोत. तर इथपर्यंत क्लिअर असेल तर यस रिप्लाय करा. इथपर्यंत जर सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर यस रिप्लाय करा. राकेश सर, निलेश सर, प्रीती मॅडम,
शुभम सर, अश्विनी मॅम, कैलास सर, देवास सर, कुणाल सर, तुळशीराम सर. आता या सेक्शन 39(1) तरतुदीनुसार प्रोसिजर करण्यासाठी जो नियम आहे, जो रूल आहे, त्यामध्ये जो क्लॉज आहे, रूल 61 सब रूल 1 त्यामधला क्लॉज हे सांगतो की एव्हरी पर्सन, त्यात परत कोणाला वगळलंय हे लक्षात घ्या, त्यांच्याकरता वेगळा नियम, वेगळा सेक्शन असल्या कारणाने त्यांना इथे, आणि त्याचा उद्देश वेगळा असल्या कारणाने त्यांची तरतूद वेगळ्या नियमामध्ये, वेगळ्या सेक्शनप्रमाणे जाते. तरी फाईल करायचं आहे इच मंथ किंवा त्या महिन्याचा भाग ऑन ऑर बिफोर 20 तारीख. 20 तारीख इथे नॉर्मली दिलेली आहे. 20 तारखेपर्यंत जीएसटी 3B भरायचा आहे. कोणी भरायचं आहे, कधीपर्यंत भरायचं आहे हे इथे आपल्याला कळतं. प्रत्येक रजिस्टर्ड पर्सननी हे सोडून काय करायचं आहे, 3B फाईल करायचं आहे. ड्यू डेट ह्यातनं एवढीच माहिती कळते की जीएसटी 3B जो आहे, प्रत्येक रजिस्टर्ड पर्सननी 20 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या, जो महिना संपला, ज्यात जो पुरवठा केलाय त्याविषयीची जे काय माहिती आहे जीएसटी 1 ला गेली आहे, 2B 2A 2B आलेली आहे, 3B मध्ये ITC वगैरे, ते सगळं त्यांनी क्लेम करणं, रिव्हर्सल करणं, लायबिलिटी दाखवणं, हे सगळं 3B मध्ये करायचं आहे. आणि ते कधीपर्यंत करायचं आहे, तर डेट दिलेली आहे 20 तारखेपर्यंत करायचं आहे. आता पुढे जो सेक्शन 39(1) प्रोवायझो आहे, या प्रोवायझोमध्ये म्हणजे मुख्य तरतूद जरी असली तरी त्याला काही अपवाद असेल तर मग ती प्रोवायझोमध्ये येते. मग त्यांनी प्रोवायझोमधनं काय केलं की नोटिफिकेशन काढून त्यांनी तिकडे सरकारने काय केलेलं आहे, हू शॅल फर्निश रिटर्न फॉर एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर, क्वार्टरली रिटर्न करता काही अटी शर्तीवरती नोटिफिकेशनद्वारे, त्यात ही मुख्य कंडिशन आहे की असे रजिस्टर्ड पर्सन ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडपेक्षा कमी आहे प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये, त्यांना क्वार्टरली रिटर्न, मंथली पेमेंट करता येईल. तुळशीराम सर विचारतात, कंपोजिशन टॅक्सपेअर वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो रेग्युलर रिटर्न भरू शकतो का, त्यासाठी कोणते नोटिफिकेशन. तर एक लक्षात घ्या, तर जर मी ज्या वेळेस हा सेक्शन 10 शिकवला त्यावेळेस हे सांगितलं की कंपोजिशन स्कीम ही सरकारने नाईलाजास्तव छोट्या टॅक्सपेअरला दिलेली आहे. सरकारला काय आवड नाहीये, पण चॉईस दिलेला आहे टॅक्सपेअरला. सरकारला आवडतो सेक्शन 9. लक्षात घ्या, सरकारचा आवडता सेक्शन आहे सेक्शन 9 आहे. आणि छोट्या टॅक्सपेअर करता सेक्शन 10 दिलाय. आता सेक्शन 10 हा काही अटी शर्तीवर दिला जातो. जर गुड्सचा सप्लाय असेल तर ज्यांचा टर्नओव्हर 1.5 करोड आहे त्यांना मिळतो. आता कंपोजिशन टॅक्सपेअर वर्क कॉन्ट्रॅक्ट ही सर्व्हिस आहे, तर सर्व्हिसचं लिमिट हे त्यामध्ये 50 लाख रिस्ट्रिक्ट केलंय, आणि गुड्ससाठी 1.5 करोड. आणखीन काय अटी शर्ती आहेत त्या फुलफिल होत असतील तरच तिथे कंपोजिशन स्कीम घेता येते. म्हणजे कंपोजिशन स्कीम सहज मिळत नाही. सेक्शन 9 हा सहज आहे, तो सगळ्यांनी घ्यावा आणि अटी शर्तीनुसार लायबिलिटी दाखवावी, ITC रिव्हर्सल वगैरे सगळं करावं, हे सगळं आपण बघत आहोत. पण सेक्शन 10 हा तिथल्या सेक्शनच्या नियमाच्या अटी शर्तीनुसारच मिळतो, आणि ज्या दिवशी त्या अटी शर्ती फुलफिल होत नाहीत त्या दिवशी त्याची एक्झिट होते सेक्शन 10 मधनं. त्यामुळे सेक्शन 10 कंपोजिशन टॅक्सपेअर वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो रेग्युलर रिटर्न भरू शकतो का. आता जर का रेग्युलर रिटर्न ऑप्शन एकतर टॅक्स सेक्शन 9 पर्यंत भरायचा आहे किंवा 10 पर्यंत भरायचा आहे. जर 10 त्यांनी ऑप्ट केला तर त्याला सेक्शन 9 टॅक्स भरायचा असेल तर पहिले सेक्शन 10 मधनं त्याला ऑप्ट आउट व्हायला लागेल, ती प्रोसिजर पूर्ण करायला लागेल. त्याविषयी तरतुदी ज्या आहेत त्या आपण त्या सेक्शनमध्ये, त्या क्लासमध्ये घेतलेल्या आहेत. सर तुळशीराम सर, तुम्ही तो क्लास बघा, मग तुम्हाला आयडिया येईल.
आता लक्षात घ्या, मी आपला जो मुख्य मुद्दा आहे तो ट्रॅक सुटू नये, तरी पण मी तुमचं समाधान केलेलं आहे. तुम्ही तो क्लास बघा, तुम्हाला संपूर्ण क्लिअरिटी येईल. आता मी येतोय QRMP स्कीम वरती. इथे जे आहे आपलं क्वार्टरली रिटर्न करण्यासाठी तरतूद, ही ज्या वेळेस हा कायदा 1 जुलै 2017 ला जेव्हा हा कायदा आणला गेला, त्यावेळेस काय होतं, क्वार्टरली रिटर्नचा कन्सेप्ट सरकारने ह्या कायद्यामध्ये आणलेलाच नव्हता. त्यांना सगळं मंथलीच करायचं होतं. पण वॅटच्या कायद्यामध्ये अनेक राज्यांमध्ये रिटर्न हे 6 मंथ 3 मंथ्स होते. मोठे व्यापारीच फक्त मंथली रिटर्न भरत होते वॅटमध्ये. त्यामुळे इथे मागणी व्हायला लागली की आम्हाला 6 महिने रिटर्न तरी द्या, क्वार्टरली तरी द्या. मग सरकारने क्वार्टरली रिटर्न म्हणजे मार्केटच्या व्यापाऱ्यांच्या दबावामुळे सरकारला क्वार्टरली रिटर्न फायलबद्दल, आणि अगोदर जो त्यांनी घाईघाई जो रिटर्न आणला क्वार्टरली तो वेगळा होता. मी त्याविषयी जास्त आता बोलणार नाही. पण अगोदरचा क्वार्टरली रिटर्नमध्ये मंथली पेमेंट नव्हतं. त्यानंतर ITC मंथली रिसिपियंटला पास ऑन होत नव्हता. आता काही छोटे व्यापाऱ्यांकडनं मोठ्या व्यापाऱ्यांना सर्व्हिस घ्यायला लागते, जसं की त्यांचे रिटर्न भरणारे ऑडिटर असतील, वेगवेगळे कन्सल्टंट असतील, ट्रान्सपोर्टर असतील. हे छोटे बिझनेसमॅन जे आहेत, हे रिटर्न जर क्वार्टरली करत असतील तर ते क्वार्टरली रिटर्न केल्यामुळे त्यांचा ITC हा मोठ्या बिझनेसला मंथली मिळत नव्हता. आता या QRMP स्कीममधनं त्यांनी IFF सिस्टम आणली की इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. यात ऐच्छिक आहे की ज्यांनी QRMP स्कीम घेतली आहे त्यांनी मंथली आउटवर्ड सप्लाय दाखवावा की दाखवू नये, हे आम्ही त्यांच्यावरती सोडतो. पण रिसिपियंटला पाहिजे असेल ITC तर मग सप्लायरला ती इन्फॉर्मेशन सबमिट करण्याकरता त्यांनी IFF ची विंडो आणली. त्यानंतर पेमेंट जे आहे हे मंथली केलं. अगोदर जो रिटर्न त्यांनी आणला होता सरकारने क्वार्टरली रिटर्न, त्यामध्ये मंथली पेमेंट नव्हतं. ITC रिसिपियंटला पास ऑन होत नव्हता. पण आता जो आणलेला आहे हा सगळ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्यांना इथे सगळ्या सोयी मिळतील अशा प्रकारचा हा क्वार्टरली रिटर्न आहे. QRMP स्कीम जी आहे यातनं सरकारने आपलं पेमेंट मंथली येईल याची पण तरतूद केली आहे. रिसिपियंटला जर सप्लायरनी IFF मध्ये इनवॉइस दाखवले तर रिसिपियंटला मंथली ITC पास ऑन होईल, हेही बघितलेलं आहे. आता हे सगळे मुद्दे या सेक्शनमधनं रूलमधनं कसे कसे कुठे कुठे आलेले आहेत हे जर समजायचं असेल तर डिटेलमध्ये हे सगळं समजून घेणं, स्टडी करणं हे गरजेचं होईल, हे लक्षात घ्या. आता इथे परत त्यांनी काय केलं, या GST पोर्टलला 20 तारखेला सगळे रिटर्न सबमिट होत होते. त्यामुळे तिथे जास्त ट्रॅफिक होत होती, सर्व्हर स्लो होता. GSTR 3B भरताना 20 तारखेला बऱ्याच वेळा सर्व्हर क्रॅश होत होता. मग त्यांनी काय केलं की QRMP स्कीममध्ये पेमेंट मंथली करा, ते 25 तारखेपर्यंत करा. रिटर्न जो आहे आणि IFF मध्ये ते इनवॉइस अपलोड करायचे आहेत ते GSTR 1 मध्ये 11 तारीख असते, IFF मध्ये त्यांनी 13 तारीख ठेवली. GSTR 1 ला 11 तारीख आहे आणि IFF 13 तारखेपर्यंत तिथे अपलोड करा, म्हणजे GSTR 1 सुद्धा काय होईल, स्मूथ जाईल असं केलं. आणि GSTR 3B जो आहे याच्यावर त्यांनी 22 तारीख काही स्टेट तिकडे नोटिफाय केली की या स्टेटनी क्वार्टरली रिटर्न 22 तारखेपर्यंत करा, आणि दुसरे काही स्टेट आहेत त्यांच्याकरता 24 तारीख. म्हणजे GSTR 3B भरण्याच्या 3 डेट झाल्या, 20, 22 आणि 24. जे GSTR 1 मंथली फाईल करतात त्यांच्याकरता 20 तारीख आहे, आणि जे क्वार्टरली ऑप्ट करतील ते 22 आणि 24 त्या राज्यांप्रमाणे त्यांना डेट नोटिफाय केलेली आहे. तर हे आपण आता बघत आहोत. ते या रूलमध्ये जो प्रोव्हायझो आहे या प्रोव्हायझोप्रमाणे नोटिफाय केलं जाईल आणि त्याचे नियम बनवले जातील. या नियमानुसार काय झालंय, क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन यामध्ये ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या आत आहे ते काय करू शकतात, क्वार्टरली रिटर्न फायलिंग QRMP स्कीम आहे ती ऑप्ट इन करू शकतात. आणि ती ऑप्ट इन केल्यानंतर मग त्यांना रिटर्न फाईल कधी करायचं आहे, ही लास्ट डेट आहे, त्याच्या अगोदर ते करू शकतात. 20 तारखेला करू शकत नाही असं नाही,
पण 20 तारखेला नॉर्मली असं होतं की सगळे टॅक्सपेअर 19 आणि 20ला रिटर्न फाईल करतात, त्यांची 20 डेट आहे. हे माझा अनुभव असा आहे की आम्ही लोकांना कळवतो की अरे आम्हाला खूप लोड होतो शेवटच्या दिवशी, तर तुम्ही तो 15, 16, 17ला रिटर्न पाठवा, सगळी माहिती पाठवा. त्यांना जे विचारलं जातं ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत माहिती पाठवत असतात. त्यामुळे काय होतं, शेवटच्या 2 दिवसांमध्येच मॅक्झिमम रिटर्न फाईल होतात. तसंच मग 21-22ला यांचा होईल, 23-24ला पुढच्या या स्टेटचं होईल. मी दुसरी कॅटेगरी, तिसरी कॅटेगरी हे 2 दिवसामध्ये त्यांचं काम करतील आणि बरोबर काय होईल, जो सर्व्हर आहे त्याच्यावरचा लोड जो आहे हा थोडा विभागला जाईल. अशा पद्धतीने ही तरतूद केली गेली. हा प्रोव्हायझर जो आहे सेक्शन 39(1) काय सांगतो, विशिष्ट वर्गातील पर्सनना क्वार्टरली रिटर्न भरायला नोटिफाय करू शकते आणि त्यानुसार मग हा जो नियम आहे या नियमानुसार हा रूल 39(1) प्रोव्हायझरला सपोर्ट करतो. याला संबंधित रूल आहे. रिटर्नली कोण क्वार्टरली रिटर्न भरतात याचा प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमधील ॲन्युअल टर्नओव्हर 5 करोडपेक्षा कमी असेल असे करदाता QRMP स्कीमसाठी इलिजिबल आहेत. त्यांना पण ते ऑप्ट करायला लागेल. ऑप्ट केल्यानंतर ते त्यानुसार प्रोसिजर करू शकतात. गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं आहे की प्रत्येक क्वार्टरसाठी क्वार्टरली GSTR 3B दाखल करता येईल. 2 डेट्स ठरवल्या आहेत त्या राज्यावरती आधारित. आता याप्रमाणे पुढे प्रिन्सिपल प्लेस ऑफ सप्लाय, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस PPOB राज्यावर आधारित आहे. ज्यांचे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस खालील राज्यात आहेत, मग ती राज्य दिलेली आहेत, त्यानंतर त्यांना 22 तारीख आणि दुसरी राज्य आहेत ही त्यांना 24 तारीख. या प्रकारे हे येईल. थोडक्यात सारांश काय येईल, क्वार्टरली रिटर्न इलिजिबिलिटी जी आहे ही कोणाकरता आहे, ज्यांचा टर्नओव्हर 5 करोड प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमध्ये असेल आणि फायलिंग डेट ही दिलेली आहे. म्हणजे या नियमामध्ये हे 2 मुद्दे येतात. पुढे रूल, नेक्स्ट रूल जो आहे 61 मधला सब रूल 2, यामध्ये जे रिटर्न दाखल करतील त्यामध्ये त्यांना सेक्शन 49 आपण बघितलं आहे पेमेंट ऑफ टॅक्स, त्याच्यामध्ये टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज वगैरे सगळ्याचा उल्लेख येतो. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधनं ती जमा होतं म्हणजे क्रेडिट होतं असा अर्थ होतो आणि तिथनं जमा असलेली कॅश किंवा क्रेडिट याचा जेव्हा वापर करायला लागतो लायबिलिटी भरण्याकरता, टॅक्स भरण्याकरता, त्यावेळेस ती डेबिट होते. अशा प्रकारे तिथे वाक्यरचना येईल. शब्दरचना कशी येईल हे लक्षात घ्या की ज्यावेळेस लायबिलिटी भरायची आहे, जर इंटरेस्ट भरायचा आहे, तरतूद अशी आहे तिकडे की इंटरेस्ट, पेनल्टी, फीज हे कॅशमध्येच भरावे लागतील. हे कॅशमध्येच भरावे लागतील आणि त्या प्रकारे कर जो आहे हा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधनं आणि आवश्यक असल्यास कॅशमधनं भरता येतो. अगोदर तो त्या ठिकाणी जमा होतो म्हणजे ज्या वेळेस GSTR 3B मध्ये क्रेडिटचा क्लेम घेतला जातो त्यावेळेस तो क्लेम अगोदर जमा होतो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये. मग जमा होतो त्यावेळेस त्याला इथे क्रेडिट होतो असं म्हटलं जातं. यावर सविस्तर चर्चा आपल्या पेमेंट ऑफ टॅक्स अगोदरच्या टॉपिकमध्ये झालेली आहे. जे आजपासून जॉईन झालेले आहेत त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी ते क्लास बघणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना काय होईल, इथे जो शब्दरचना केले त्यामुळे त्यांना गोंधळ होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. डिटेलमध्ये तिकडे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, सविस्तरपणे त्यावर चर्चा केलेली आहे. त्यामुळे तिथे अमाऊंट जमा होईल, ती वापरण्यात येईल, त्यावेळेस ती डेबिट करून भरावी असा अर्थ आहे. म्हणजे तिकडनं ती काय होईल, कमी होईल, रिड्यूस होईल आणि लायबिलिटी जी आहे ती लायबिलिटी पण तिथे काय होईल, पहिले रेकॉर्ड होईल आणि त्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट तिथे क्रेडिट किंवा कॅश वापरलं जाईल. त्यामुळे लायबिलिटी पण तिथे काय होईल, कमी होईल. लायबिलिटी रेकॉर्ड होते, जमा होते आणि मग तिथे ती कशी भरली हे सगळं कशा प्रकारे दिसतं, कशा प्रकारे बघायचं, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये, हे त्या क्लासमध्ये आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. मंथली फायलर GSTR 3B आणि जे क्वार्टरली फाईल करतात त्यांच्यासाठी
मंथली असो क्वार्टरली असो, सेक्शन 49 नुसार लायबिलिटी सेटल कॅश क्रेडिट लेजर डेबिट हे सगळं होणार. इथे मंथली फायलर असं लिहायची गरज नाही. इथे एवढं म्हटलं पुरेशा जीएसटी 3 मध्ये सेक्शन 49 नुसार क्वार्टरली असो या मंथली असो. पुढचा नियम जो आहे 61(3) या पुढच्या नियमामध्ये त्रैमासिक जीएसटी 3B रिटर्न दाखल करण्यासाठी कर भरण्याची प्रक्रिया. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांना पेमेंट मंथली ठेवलेलं आहे. त्यामुळे मंथली पेमेंट कशा प्रकारे करायचं, तर फॉर्म जीएसटी PMT 06 मध्ये करायचं. संबंधित महिन्याच्या 25 तारखेपर्यंत करायचं, जमा करणे आवश्यक. त्यामुळे या सबरूलमध्ये, या उपनियमामध्ये इथे पहिल्या व दुसऱ्या महिन्यांसाठी, मग त्यात परत सेक्शन 49(7) मध्ये पेमेंट विषयी दिलेला आहे की पेमेंट रिटर्न भरण्या अगोदर करायचं आहे. मग त्यानुसार पेमेंट कधी करायचं याचा नियम बनवणं गरजेचं होतं. मग त्या नियमाचा रेफरन्स इथे आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि आणखीन यामध्ये एक प्रोव्हायझो आहे, वरती ही डेट दिलेली आहे, कशा प्रकारे करायचं दिलेलं आहे, मुख्य तरतूद आहे इकडे, आणि खाली परत 3 प्रोव्हायझो आहेत. आता हे बघितल्यानंतर ही रचना आपण लक्षात घेतला पाहिजे. पहिला प्रोव्हायझो कसा करताय, तर कमिशनर काउन्सिलच्या शिफारशीवरनं नोटिफिकेशन काढून, हे कधी सर्व्हर क्लोज झाला, काही अशा घटना घडल्या, जसं पूर वगैरे येतो एखाद्या एरियामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या ठिकाणी, तर मग ती डेट वाढवू शकतात. सेकंड प्रोव्हिजो, जर स्टेट गव्हर्नमेंटनी डेट वाढवली तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटने पण ती डेट वाढवली. म्हणजे दोघांना समान अधिकार आहे. त्याच्यानुसार नोटिफिकेशन जर एका कायद्यात काढली गेली तर दुसऱ्या कायद्याला पण ती लागू होईल, असा सेकंड प्रोव्हिजन सांगतो. त्याला डिमिंग प्रोव्हिजन म्हणतात, की मानलं जाईल की एका ठिकाणी नोटिफिकेशन काढलेली म्हणजे त्याच वेळेला स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढली तर सेंट्रलनी पण काढलीच पाहिजे, तरच तो कायदा लागू होईल. पण जर काढली नाही तर ती काढली आहे असं मानलं जाईल. कमिशनर म्हणजे इथे स्टेट गव्हर्नमेंटने काढली तर इथे सेंट्रल गव्हर्नमेंट CGST ऍक्ट मधले कमिशनर आहे, त्यांनी सुद्धा डेट ती वाढवली असं मानलं जाईल. आता इथे जी आपली तरतूद बघतोय आपण, PMT 6 भरताना रजिस्टर्ड पर्सनने खालील ऍडजस्टमेंट करू शकतो. पहिला महिना, आता ज्या वेळेस पहिल्या महिन्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, पेमेंट मंथली करा. URMP स्कीम मध्ये पेमेंट जे आहे हे मंथली करायचं आहे, रिटर्न क्वार्टरली आहे. आणि जर पेमेंट मंथली करायचं असेल तर कशा प्रकारे ते पेमेंट करायचं आहे याच्याविषयी स्पष्टता येण्याकरता हे लक्षात घ्या की जर अगोदरच्या महिन्यामध्ये रिटर्न फाईल केला आहे आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये किंवा कॅश लेजरमध्ये बॅलन्स आहे, तर जो बॅलन्स आहे तो विचारात घेऊन ऍडजस्टमेंट करायची. अगोदर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला किंवा क्रेडिट लेजरला जर अमाऊंट असेल तर पहिला महिना आहे, आउटपुट टॅक्स भरला. खाली एक्झाम्पल बघा, इथे मंथली टॅक्स आहे 12,000 आणि ECL बॅलन्स जो आहे हा 20,000 आहे. पहिल्या महिन्यामध्ये टॅक्स आहे 12,000, दुसऱ्या महिन्यात टॅक्स आहे 18,000 आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये 20,000 आहे. तर पहिल्या महिन्यात काय होईल, इथे जो युजेबल बॅलन्स असेल तो 20,000, तिथे जर बॅलन्स इथे दिलेला आहे 20,000 आहे, तर 12,000 पहिल्या महिन्यातले वापरता येतील या 20,000 मधना, आणि मग जी अमाऊंट उरेल ती वापरता येईल दुसऱ्या महिन्यामध्ये. पहिल्या महिन्यातली लायबिलिटी पूर्ण भरली जाईल आणि दुसऱ्या महिन्यामध्ये जी आहे जर बॅलन्स तिथे काय असेल तर त्या बॅलन्सला लायबिलिटीमध्ये विचारात घेतलं जाईल की लायबिलिटी किती आहे, आणि टॅक्स ही लायबिलिटी आहे, ही 12,000 भरायची असेल तर या 12,000साठी जर का इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला कॅश लेजरला जर बॅलन्स असेल तर तो बॅलन्स ती लायबिलिटी भरण्याकरता वापरला जाऊ शकतो. इथे जमा आहे ती अमाऊंट,
जर ती जमा आहे अमाऊंट, तर मग पहिल्या महिन्यामध्ये 12,000च्या अगेन्स्ट काहीही तरतूद करण्याची गरज नाही, काही एक्स्ट्रा कॅश भरायची गरज नाही, कारण तिथे बॅलन्स आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र 12,000 हे फुल्ली पेड झाल्यानंतर या 20मधनं 12 गेले तर 8 उरतील. मग हे 8 जे आहेत हे 18 भरण्याकरता हे 8 वापरले जाऊ शकतात आणि पुढे 10,000 हे कॅश भरावी लागेल. मी दर महिन्यात ज्यावेळेस कॅश भरायची आहे त्यावेळेस प्रत्येक महिन्यामध्ये लायबिलिटी किती आहे बघायचं, RTC किती आहे बघायचं, आणि अगोदरचा जो बॅलन्स आहे ज्यावेळेस इथे आपण लॉग इन करतो, इथे ज्यावेळेस टॅक्सपेयर लॉग इन करतो त्यावेळेस त्याला इथे डॅशबोर्डला जर क्लिक केलं तर समोरच इथे काय दिसतं, इथे बघा समोर किती क्रेडिट लेजर बॅलन्स आहे समोर दिसतो आणि कॅश बॅलन्स असल्यास तोही दिसतो, इथे 0 आहे. तर हे अशा प्रकारे का ठेवलं आहे की इमिडिएटली त्यांना बघता येईल. जर हे पूर्वी तसं येत नव्हतं, आता येत आहे, पण एकदम पहिल्या ज्यावेळेस पोर्टल सुरुवात केली त्यावेळेस अशा प्रकारे दिसत नव्हतं. मग त्यावेळेस इकडे लेजर बघायला कॅश लेजर लायबिलिटी रजिस्टर इथे क्रेडिट तिथे जावं लागायचं आणि मग दिसायचं. आता इथे क्लोजिंग बॅलन्स किती दिसतो, मग तो क्लोजिंग बॅलन्स दिसतो तर मग तोच विचारात घेऊन लायबिलिटी कॅश किती भरायची आहे हे सगळं विचारात घ्यावं लागतं. थोडा गुंतागुंतीचा मुद्दा होता आहे, थोडंसं हे लक्षात घ्या. आता जो रेफरन्स तिकडे दिला गेला 39/7चा की पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर डिस्चार्ज ऑफ टॅक्स लायबिलिटी, हे काय पाहिजे, रिटर्न बरोबर झालं पाहिजे. मी रिटर्न हा सबमिट होईल, पण तिथे फक्त इन्फॉर्मेशन नाही तर तिथे करी भरला पाहिजे. तिथे जे आहेत ते पेमेंट ऑफ टॅक्स झालं पाहिजे. पेमेंट ऑफ टॅक्स आयदर क्रेडिट किंवा कॅश, तशी गरज असेल त्याप्रमाणे होईल, पण तिथे ते दिलं पाहिजे. याचा कायदा जो आहे तो 39/7 मध्ये आहे. तरतूद जी आहे ती तिथे आहे. ज्या करदात्यांना आता ज्याप्रमाणे रेफरन्स येतात त्याप्रमाणे आपण सेक्शन घेतो, असं आपण करू शकत नाही की 39(1) नंतर 2 घ्या, मग 3 घ्या, 4 घ्या. तिथे रेफरन्स आला त्याप्रमाणे मी डायरेक्टली काय केलं 39/7 पहिले घेतलेलं आहे. मांडताना मी त्या प्रकारे मांडलंय. जी आपली प्रेझेंटेशन प्रोसिजर ती याच प्रकारे आहे की मी काय करतो की जसं ते दिलेलं आहे माहिती द्या, माहिती दिली, त्यानंतर जो RTCचा सेक्शन किंवा रूल आहे त्यात दिल्याप्रमाणे तिथे त्या तरतुदीनुसार आपण त्याचा RTC क्लेम टॅक्सपेअर करू शकतो. पण पेमेंट मंथली करा, पेमेंट रिटर्न करतानाच करा, त्याप्रमाणे रिटर्नच्या शेवटच्या तारखेपूर्वी सरकारला भरायची आहे, पेमेंट करणं गरजेचं आहे. प्रोवायझोमध्ये QRMP स्कीम आहे त्यांना पण तिथे काय केलं पाहिजे, यात त्यांनी काय केलं 2 प्रकारे पेमेंट करता येईल QRMP स्कीममध्ये हे दिलं. एक होतं सेल्फ असेसमेंट, दुसरं होतं फिक्स सम. आता इथे जसं सेल्फ असेसमेंट आहे यामध्ये किती लायबिलिटी आहे जानेवारी 3 महिने आहेत, जानेवारी फेब्रुवारी मार्च. जानेवारीमध्ये लायबिलिटी जर 50,000 आली आणि तिथे RTC जर 20,000 असेल तर कॅश पेमेंट 30,000 केलं पाहिजे. जे कॅश पेमेंट आहे ते 30,000 केलं पाहिजे. पण ऑप्शन बी मध्ये काय दिलंय, ऑप्शन बी हा दिलाय, हा नोटिफिकेशन काढून दिलेला आहे. ऑप्शन फिक्स सम जो आहे हा नोटिफिकेशन काढून दिलाय. याच्यामध्ये बघा मी खाली दिलंय लिगल सोर्स फॉर फिक्स सम मेथड जी आहे याच्यामध्ये नोटिफिकेशन नंबर पण खाली दिलेला आहे. त्यानुसार त्यांनी काय सांगितलं आहे की फिक्स सम मध्ये जर प्रिव्हियस क्वार्टरमध्ये टॅक्स भरलाय 1,20,000 तर कॅशमध्ये भरलाय तर 35% त्याच्या इथे कॅश जमा करा. काही बाकी हिशोब करू नका, लायबिलिटी किती आहे, RTC किती, काही बघू नका. फिक्स सम मध्ये वेगळ्या प्रकारे हा टॅक्स भरला जातो. सेल्फ असेसमेंट मध्ये यामध्ये ऍक्च्युअल लायबिलिटी किती आहे, RTC किती आहे, मागच्या RTCचा विचारात घेऊन किती कॅश भरणं गरजेचं आहे ती भरायची. म्हणजे ऍक्च्युअल आहे हे रिअली काय लायबिलिटी आहे, रिअली काय RTC आहे, क्रेडिट लेवलला काय बॅलन्स आहे, एक्झॅक्टली सगळं विचारात घेऊन हे केलं जातं. पण फिक्स सम मध्ये असं काही नाहीये. हे फिक्स सम मध्ये काही इतर हिशोब न करता 35% अमाऊंट प्रिव्हियस क्वार्टरच्या 3Bच्या बेसिसवरती जमा केली जाते. मग इथे पोर्टलला गेल्यानंतर ज्यावेळेस इकडे पेमेंट करायला जातो, क्रिएट चलन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस इथे मंथली पेमेंट फॉर क्वार्टरली रिटर्न इथे हा ऑप्शन चूज केला
का तो बरोबर तिकडे बघा 35% चलन असा ऑप्शन चूज करतो. म्हणजे ज्या प्रकारे नियम केलाय त्याच प्रकारे त्यांनी पोर्टलला काय केलंय तिकडे प्रोसिजर दिलेली आहे. आपण काय समजून घेतो, सेक्शन काय आहे, तरतूद काय आहे, त्यानुसार तो सेक्शन तरतूद इम्प्लिमेंट कशी केली ते रूलमध्ये, आणि रूलमधनं मग प्रोसिजर पोर्टलला कशी येते, मग तेच आपण लिंक करून बघतो. लॉ आणि प्रोसिजर आपण त्याच प्रकारे समजून घेतो. मग यानुसार लक्षात घ्या की दोन ऑप्शन आहेत, एक सेल्फ असेसमेंट आणि दुसरा फिक्स सम मेथड. क्वार्टरली पेमेंट, मंथली रिटर्न हे या प्रकारे होईल. इथे आपण आता काय करूया, इथे आपण ब्रेक घेऊया आणि 11:20 आपण सेकंड सेशन जो आहे तो सुरू करूया. इथे आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. इथे आपण थांबूया. एक्झॅक्टली आपण 11:20 सेकंड सेशन सुरू करू.